गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी नारळाची वडी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 3 वाट्या चव घेतलेला आहे। नारळ किसून घेतला, त्यानंतर त्याला मिक्सरला लावून घेतलंय जेणेकरून आपली वडी व्यवस्थित होईल। त्यासाठी मी मिक्सरला लावून घेतलेली आहे। त्याच्या अर्ध्या साखर म्हणजे 3 वाट्या हे खोबरं होतं, त्याच्या 1.5 वाटी मी साखर घेतलेली आहे। साजूक तूप घेतले आणि वेलची पूड घेतलेली आहे। तर आता आपण कृतीकडे वळूया। सर्वप्रथम आपण एका डिशमध्ये तूप टाकून ते तूप सर्व डिशला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं जेव्हा सारण व्यवस्थित तयार होईल रेडी, तेव्हा ह्याच्यात डायरेक्ट ओतता येईल आपल्याला आणि ते ताटाला चिकटणार नाही। ह्याच्यासाठी व्यवस्थित आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे याला। इथे गॅसवर मी जाड बुडाचं भांडं गरम करत ठेवलेलं, मीडियम गॅस ठेवलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण तूप घालून घेणार आहोत। 1 टीस्पून साधारणतः आपण तूप घालणार आहोत। तूप घातल्यामुळे तुपाचा छान स्वाद नारळाच्या वडीला येतो। तूप आपलं विरघळलं आहे, आता यामध्ये आपण हा नारळाचा चव घालून घ्यायचा आहे। आपल्याला चव ढवळत राहायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे, हाय ठेवायची नाही आहे आपल्याला। आणि छान आहे परतून घ्यायचं आहे। साधारणतः 5 मिनिट होत आली आहे। आता आपण ही जी साखर घेतली आहे ती यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि ढवळत राहायचं आहे। जरासुद्धा हात थांबवायचा नाही आहे आपल्याला। हे आपण खोबरं मिक्सरला लावून घेतलेलं, त्याच्यामुळे त्याला थोडासा ओलसरपणा होताच। त्याच्यामुळे साखर विरघळत गेली की त्याला वेगळं आपल्याला पाणी घालायची किंवा दूध घालायची गरज पडत नाही। आपण फक्त ढवळत राहायचं, हात थांबवायचा नाही जोपर्यंत त्याचा छान गोळा होत नाही। आता गोळा होत आलाय त्याचा। आता आपण याच्यात वेलची पूड घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। त्याचा गोळा करून घ्यायचा व्यवस्थित। गोळा व्हायला पाहिजे असा, तेव्हाच आपली वडी व्यवस्थित होणार आहे। बघा तुम्ही पाहू शकता तर व्यवस्थित गोळा व्हायला लागलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि जी तूप लावलेली डिश आपली आहे त्याच्यामध्ये हे सारण काढून घेणार आहोत। आपण हे डिशमध्ये काढून घेतलेलं आहे। आता त्याला थोडं असं मग पसरून घेणार आहोत आणि गरम असताना त्याला छान असं थापून घ्यायचं आहे। आपण ह्या डिशला मी मागून तूप लावलेलं आहे, आता त्या डिशने आपण थापून घ्यायचं आहे। आता पलित्याने थोडंसं सारखं करून घ्यायचं आहे आपल्याला। आता ह्याला 5 मिनटं वाफ देऊ द्यायची आहे त्याची, त्यानंतर सुरीने त्याचे काप करून घ्यायचे। मिनटं झालेली आहेत, आता आपण याचे काप पाडून घेणार आहोत। सुरीला मी तूप लावून घेतलेलं आहे, कारण सुकं झाल्यानंतर आपल्याला त्याचे कट करता येणार नाही। व्यवस्थित आपलं कट करून झालेलं आहे। आता 2 तासासाठी आपण हे सुकायला ठेवून देणार आहोत। आता बराच वेळ झालेला आहे, आपण चेक करू। ती सुरी आतमध्ये घालायची आहे आणि उचलायचं आहे। बघा असं उचलायचं आहे। बघा छान काप आपलं झालेलं आहे। बघा नारळाची वडी आपली कापून झालेली आहे। ह्याची दुसरी जी साईड आहे ती पण आपल्याला व्यवस्थित थंड होऊ द्यायची आहे, पूर्ण सुकायला द्यायची आहे, म्हणजे आपली वडी एकदम छान होणार आहे। तर मग मंडळी, नारळाच्या वडीची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि जर तुम्हाला आवडली तर नीता रेसिपी मराठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।